आज 28 डिसेंबर गुरुवार. आपण आसुरी संपत्तीच्या लोकांची लक्षणं पाहत होतो आणि ज्ञानदेवांनी ती कशी तीव्र करून दाखवलेली आहे, म्हणजे ती किती तीव्र असतात हे पाहायचं होतं. फक्त त्याच्यातला एक श्लोक थोडासा सुटून गेला होता, 20वा श्लोक, आणि मी काल पटकन 21वा घेतला. कारण दत्त जयंती दिवशी मी फक्त 3 ओव्या घेतल्या होत्या, 11 ते 13. तर 14पासून घ्यायला पाहिजे होते. आणि काल मी विचारत होते कुणाला लक्षात येते का, तर कोणी काही बोललं नाही. आता आपण 14पासून ओव्या घेऊयात. आधी 20वा श्लोक घेऊयात. सर्वांना शुभेच्छा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. वेदान वेद विदामहो पशुमुखात, प्रोच्चार्य सर्वे स्मिताः. कृत्वा लौकिक भित्तिका प्रचलनं, योगी समुद्बोधितः. गीता ज्ञानमलौकिकं प्रकटितं, विश्वाय शान्तिप्रदं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं, श्रीसंत ज्ञानेश्वरं. श्रीसंत ज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. सर्व श्रोत्यांना आणि ज्ञानेश्वरी भक्तांना सादर वंदन. 20वा श्लोक बघूया की ह्या आसुरी योनीला आपण पोचल्यानंतर काय होतं ते भगवंत आपल्याला सांगतायत की त्यांना अधोगती कशी प्राप्त होते. आसुरीं योनिमापन्ना, मूढा जन्मनि जन्मनि, मामप्राप्यैव कौन्तेय, ततो यान्त्यधमां गतिम्. आता छोटे छोटे संधी आहेत ते बघूया. आसुरीम हा शब्द स्वतंत्र आहे. योनिम आपन्ना म्हणजे योनीला प्राप्त झाल्यानंतर ते लोक कसे आहेत? मूढा, अत्यंत मूढ झालेले आहेत. जन्मनी जन्मनी म्हणजे जन्मजन्मांतरी, या जन्मात त्या जन्मात अनेक जन्मामध्ये. आणि पुढच्या ओळीला म्हटले माम प्राप्यैव, तिथे छोटासा संधी आहे, माम अप्राप्यैव. प्राप्यैव नाही म्हणायचे, ते अप्राप्यैव म्हणजे माम म्हणजे मला. भगवंत सांगतायत की मला अप्राप्यैव म्हणजे मला न प्राप्त करून घेताच. ततः, ततो म्हणजे ततः, यांती अधमां गतिम. मला प्राप्त करून न घेतल्यामुळे ते कुठे जातात? तर अधमां गतिम यांती, अत्यंत अधम नीच अशा गतीप्रत पोचतात. म्हणजे ज्यांना, जे अत्यंत मूढ आहेत, माझी प्राप्ती करून घेत नाहीत, त्यांना आसुरी योनी प्राप्त होते आणि अत्यंत नीच गतीला ते पोहोचतात किंवा नीच योनीला ते पोहोचतात, नीच गतीला ते पोहोचतात, म्हणजेच थोर नरकात पोहोचतात, असं ह्या 20व्या श्लोकात सांगतायत. आता याच्यावर ज्ञानदेव काय म्हणतात बघूया. हा ठायवरी संपत्ती ते आसुरी, अधोगती अवधारी जोडिली तीही. आता ठायवर म्हणजे तुला सांगतो, आता लक्षात घे की संपत्ती ते आसुरी, ही जी आसुरी संपत्ती आहे ना, ती काय होतात? ती करून घेतल्यामुळं किंवा ती प्राप्त केल्यामुळं अधोगती अवधारी, अगदी त्याला अधोगतीच प्राप्त होते. जोडिली तीही, जोडिली तीही म्हणजे त्यानं प्राप्त केली, त्यांना अधोगतीच प्राप्त झाली असं समज. कारण मर्यादेपर्यंत त्यांनी आसुरी संपत्ती प्राप्त करून घेतली आहे. म्हणजे किती प्राप्त करून घेतली त्याला मर्यादाच नाही. आणि पुढं मग त्यामुळं काय होतं ते पुढच्या ओवीत सांगतात. पाठी व्याघ्रादी तामसा, योनी तो अळुमाळू ऐसा, देहाधाराचा उसासा आथी जोही. मग त्यांना व्याघ्रादी तमोगुणी योनी मिळते.
व्याघ्रादी, वाघ हा जरी क्रूर म्हणजे अगदी शूर वाटत असला तरी तो क्रूर आहे आणि क्रूरता हा तमोगुणाचा गुण आहे. त्यामुळं व्याघ्रादी क्रूर हे तमोगुणी योनीमध्ये आणि थोडासा त्यांना अळूमाळू, थोडासा देहाधाराचा उसास, त्यांना देहधार म्हणजे देहाचा आधार मिळतो, म्हणजे देहाचा विसावा मिळतो. उसासा म्हणजे विसावा, आणि थोडीशी विश्रांती मिळते. आथी जोही थोडीशी विश्रांती मिळते. म्हणजे आसुरी संपत्तीच्या लोकांना आसुरी संपत्ती प्राप्त केल्यामुळं अधोगती मिळाल्यावर काय काय होतं ते आता सांगते. की व्याघ्रादी क्रूर अशी तमोगुणी योनी मिळते, त्यामध्ये थोडासा विसावा मिळतो आणि थोडीशी विश्रांती मिळते. पुढं काय होतं, तोही मी बोलावा हिरे, मग तमची होती एक कसरे, जेथे गेले अंधारे काळवंडे जे. आणि मग त्या व्याघ्रादी योनीमध्ये जरी क्षणभर विसावा त्यांना मिळाला तरी सुद्धा मी तो काय करतो, हिरावून घेते. तोही मी ओलावा, ओलावा म्हणजे ओलावा, थोडासा आपण म्हणतो ना सुखाचा ओलावा किंवा विश्रांतीचा ओलावा, तो हिरे, हिरे म्हणजे हिरावून घेतो. नाही तर आपल्याला वाटेल हिरे माणके, तसं नाही, तो मी हिरावून घेतो. आणि मग तमची होती एकसरे, आणि मग ते तमयोनीशी किंवा तमाशीच म्हणजे अंधार त्या ठिकाणी इतका अंधार असतो की जेथे गेले अंधारे काळवंडे जे, ते ज्या ज्या ठिकाणी जातील तिथं तम म्हणजे मुळातला अंधार असतो अधिक काळवंडून जाईल. आता त्याची तीव्रता काय काय होती ती बघा, की जिथं जातील तिथं सगळं वाईट वाईटच घडणार आहे. म्हणून एक एक जो तीव्र हे मिळतो काय म्हणून त्याचा परिणाम मिळतो, तो असा सांगतायत की अंधार अधिक काळवंडला जातो. जयाची पापा चिळसी, नरक घेती विवसी, क्षीण जाय मूर्छी शिणे जणे. बर, अजून काय होतं, त्या चिळसी म्हणजे किळस येते. च आणि क चे थोडेसे असे भेद आहेत बघा. तर मूर्तिमंत पापाला सुद्धा ज्याची किळस येते, आणि नरकाची सुद्धा नरक घेती विवसी, आणि नरकाला सुद्धा भीती वाटते किंवा गाळण उडते. क्षीण जाय मूर्छी शिणे जणे, आणि क्षीण म्हणजे जे काही दुःख भोगावं लागते ते कष्ट पाहून कष्टालाच मूर्छा येते. क्षीण जाय मूर्छी शिणे जेणे म्हणजे इतका क्षीण होतो की त्या क्षीणामुळं त्या कष्टालाच मूर्छा येते. म्हणजे इतके कष्ट सुद्धा नको वाटतायत त्याला. म्हणजे कितीच त्याची तीव्रता सांगितली की नरकाच्या भीतीनं त्याची गाळण उडते पापाची, आणि दुःख भोगत असताना ते अपरंपार कष्ट होतात आणि त्या कष्टाला सुद्धा मूर्छा येते. मळू जेणे मळे म्हणजे तीव्रता सांगितली. मळू जेणे मळे, मळू म्हणजे मळ, तो ज्याने मळे म्हणजे अधिक मलिन होतो. आता मुळातच मळ असेल तर त्याला काय हो मलिन, पण त्याच्यावर अजून एक एक फुटं चढतात असं म्हणायचं. म्हणजे अधिक मलिन होतं. मलिनतेला सुद्धा मळ चढतो. आणि पुढचं सांगितलंय तापू जेणे पोळे. आता तापच आधी ताप देत असतो, पण तापू जेणे पोळे, ताप ज्याच्यामुळं पोळला जातो म्हणजे भाजून निघतो. जयाचे नावे सळे महाभय, आणि ज्याचं नाव काढताच भयाचा सुद्धा थरकाप होतो. बघा, जयाचे नावे सळे, सळसळ कापतय, महाभय म्हणजे महाभयाला सुद्धा भीती वाटते त्याचं नाव काढताच. खरंच असे काही लोक आहेत बरं का, की ज्यांचं नाव काढलं तरी थरथर होते. नको बाबा त्यांचं नाव सुद्धा, म्हणून सांगते ना, त्यांची आठवण न काढणं बरं, त्यांच्या सानिध्यात न जाणं बरं, त्यांच्याकडं न पाहणं बरं. नाहीतर हे सगळं इतकं त्याचं तीव्रता ज्ञानदेवांनी फार सुंदर सांगितलेलं आहे. पापा जयाचा कंटाळा. बघा, आता पापाला सुद्धा त्याचा कंटाळा म्हणजे किळस येते. उपजे अमंगळा, आणि अमंगळाला सुद्धा
अमंगळ वाटतं. इतकेच काय, पण पुन्हा म्हणले विटाळू ही विटाळा, विटाळाला सुद्धा विटाळतो. विटाळ होईल इति बिहे जया, अशी भीती वाटते. विटाळाला सुद्धा विटाळ होईल अशी भीती वाटते. म्हणजे तापाला ताप चढतो, मळाला मळ चढतो, भयाला भीती वाटते. म्हणजे इतकं ह्या लोकांचा अगदी काय म्हणतात ना, त्यांचा स्पर्श नको, त्यांचं दर्शन नको, त्यांच्या सानिध्यात नको, नाही तर हे सगळे वाईट गोष्टी अधिक अधिक होत जातात. ऐक पावती ते कैसी अधोगती, जोडोनी संपत्ती आसुरीही. मिळे व्याघ्राधिक तमोयोनी माझी, अल्पविश्रांती जी देहाधारे. तीही जयांची मी घेता हिरावून, तमची होऊन राहती जे. जयाचा खेळस वाटे पातकाते, अंधारही जेथे काळवंडे. शिणातेही शिण जयाते पाहून, जायशी सारून नरकही. महाभयाचाही होय थर काप, जेणे योगे ताप तोही पोळे. घाणीतेही घाण वाटे ऐसे स्थान, हिनाहून हीन विश्वी जे का. तेची लाभे जया आसुरांते देख, भोगोनी अनेक तमोयोनी. ऐसे सांगू जाता आसुरांची कथा, वाचेसी सर्वथा कष्ट होती. तयांचे स्मरण करावया जाण, धजे नाही मन हटे मागे. हाय हाय मूर्ख आसुर हे लोक, केवढे नरक जोडीताती. आता पुढच्या अजून 2-4 ओव्या आहेत, बघूया. ऐसे विश्वाचे गा ओखटे या, अधमजे धनंजया. ते होती भोगुनिया तामसा योनी. माशे विश्वातले जे अत्यंत वाईट, वोखट म्हणजे वाईट, आणि अत्यंत अधम म्हणजे नीचातले नीच आहेत, ते भोगण्यासाठी या तमो योनीत हे आसुरी लोक प्रवेश करतात. ते होती भोगुनिया तामस योनी. ते ह्या तामस योनीमध्ये प्रवेश करतात. म्हणजे वाईटातल्या वाईट, नीचातल्या नीच अशा तमोयोनीत ते प्रवेश करतात. आत्ता सांगितलं तसं व्याघ्रही तमोयोनी, तशा अनेक तमयोनी. आहा सांगता वाचारडे, आठविता मन खिरडे. कटारे मूर्खी केवडे जोडिले निरय. आणि असं करताना वाचा रडे, अहो वाणीला रडू येते. हे सांगताना वाणीला सुद्धा वाईट वाटते. आठविता मन चिरडे, आणि त्यांचं स्मरण झालं ना तर मनाला संकोच होतो, चिरडलं जाते ते मन. चिरडणे हे किती शब्द त्यांनी चपखल वापरलेला आहे बघा. ह्याच्या खाली जर पाय चिरडला गेला तर वेदना होतात की नाही पायाला, दगडाखाली चिपेखाली. तसं त्यांच्यामुळं त्यांचं स्मरण झाली तरी मन अगदी व्याकुळ होते, संकोच पावते. कटारे मूर्खी केवढे जोडिले निरय. आणि मग मूर्खांनी एवढी दीन अवस्था प्राप्त करून घेतलेली आहे की त्यांना या असुरांच्या प्राप्तीमुळं अगदी नीच नीच योनी, नीचतम पतन घडत असतं. म्हणून पुढं म्हणले, काईसया ते असुर, संपत्ती पोषिती वाऊर. जिया दिदले घोर पतन ऐसे. म्हणजे ह्या असुर संपत्तीच्या प्राप्तीमुळं जीवनातलं नीचातलं नीच, नीचतम म्हणलंय बघा, सुपरलेटिव्ह डिग्री, पतन घडतं. पतन हे घोर, अत्यंत घोर पतन घडतं. आणि ही निष्फळ आसुरी संपत्ती हे लोक कशाला गोळा करतात असं विचारतायत. संपत्ती पोषिती वाऊर, वाऊर म्हणजे उगाचच विनाकारण गोळा करतात. जिया दिदले घोर पतन ऐसे. जिच्यामुळे हे घोर पतन होतं अशी संपत्ती कशाला गोळा करायची. म्हणजे संपत्ती गोळा करण्यात श्रम घालवायचे आणि ती संपत्ती गोळा केल्यावर असं अधपतन व्हायचं.
त्यापेक्षा ती संपत्ती न मिळवलेलीच बरी की नाही. अशा आसुरी संपत्तीपासून 4 हात लांब राहिलेलं बरं. म्हणून तुवा धनुर्धरा नो हावे गातिया मोहरा जेवता वासू आसुरा संपत्तीवंता. म्हणून म्हणताय धनुर्धरा पार्था, मी तुला सांगतो की जिथे जिथे हे आसुरी संपत्ती जमा केलेले लोक राहतात ना, अज्ञानी लोक राहतात ना, त्यांच्या ठिकाणी नोहावेगा तिया मोहरा, त्यांच्याजवळ तू जाऊच नकोस. अशांच्या सान्निध्यात जाऊच नकोस. जेवता वासू आसुरा संपत्तीवंता. तेच पुन्हा सांगतात की आसुरी संपत्तीवान आहेत त्यांच्या सान्निध्यात तू जाऊच नकोस. मी रोज तेच सांगते की 4 हात दूरच राहा, त्यांच्या जवळ नकोस. अशांचा वारा सुद्धा लागू नये, अशांची सावली सुद्धा आपल्यावर पडू नये. आणि आपल्याला दिसत आहेत सध्या आसूर तर हे असे म्हणजे अगदी बोकाळलेत म्हणावं किंवा हे दुर्गुणच आहेत. ते संपत्ती म्हणायची म्हणजे खरं त्या संपत्तीचा हे करल्यासारखं आहे, अवमान केल्यासारखं आहे. मग हिच्यामुळं काय होणार आहे ते काल जो श्लोक घेतला ना त्याची इथे नांदी आहे. आणि दंभादी दोष साही हे संपूर्ण जयांच्या ठाई ते त्यजावे हे काही म्हणो कीर. मग ज्यांच्या ठिकाणी ही अपरंपार संपत्ती आहे आसुरी किंवा जमा झालेली असते ना, त्यांच्या ठिकाणी दंभादी 6ही दोष, दंभो दर्पोभिमानश्च क्रोध पारुष्यमेवच अज्ञानंचाधिजातस्य पार्थ संपदमासुरीम. ह्या 6 गोष्टी म्हणजे आसुरी संपत्ती. तर हे 10ही आपलं 6ही दंभादी विकार किंवा दोष तू टाकून दे. हे काय तुला सांगायला पाहिजे? आता अर्जुनाकडे ते नव्हतेच, पण चुकून तू त्यांच्या सानिध्यात गेलास, चुकून तुला वाटायला लागलं तर तू त्यांच्याजवळ फिरकूच नको, ती संपत्ती गोळा करूच नको. कारण याच्यावरच्या ओव्या घेऊया, मग पुढच्या श्लोकाची थोडी पुनरावृत्ती करूया. ऐसी सांगू जाता आसुरांची कथा वाचेसी सर्वथा कष्ट होती. तयांचे स्मरण करावया जाण धजे नाहे मन हटे मागे. हाय हाय मूर्ख आसुर हे लोक केवढे हे नरक जोडी तिगा. जेणे योगे जैसा घोर धप्पात होतसे निभ्रांत धनंजया. तीही नेणोहीन आसुरी संपत्ती कागा वाढवी ती मती मंद. परी अर्जुना तो नको धरू पंथ आसुर हे जेथ राहती गा. दंभाधिक साही दोष जया ठाई वस्ती आले पाही संपूर्णत्वे. तया असुरांची संगती नकोच हवे का हे साच सांगावया. म्हणून अशांची संगती सुद्धा नको हे सांगायला पाहिजे का? आमची आई म्हणायची शहाण्याला शब्दाचा मार आणि मूर्खाला जोड्याचा मार. असे हे मूर्ख आहेत, त्यांना जोड्याचा मार दिला तरी वाटत नाही, पण शहाण्याला एखादा शब्द जरी वाईट उच्चारला किंवा त्याच्या दोषावर असं बोट ठेवलं तर तो त्याच्यापासून लगेच बाजूला जातो की नको, माझी अशी हानी व्हायला नको किंवा माझं असं अधःपतन व्हायला नको, माझ्यावर कोणी दोष ठेवायला नको. म्हणजे जो चांगला असतो, सज्जन असतो, तो या सगळ्यापासून दूर राहतो. आणि म्हणून जो पुढचा जो श्लोक आहे की ह्या ज्या गोष्टी आहेत, आत्ता दंभादी 6 टाकून दे म्हणले, पण त्यातली मुख्य 3 जी आहेत ती नरकाची द्वारं आहेत. त्रिविधं नरकस्येदं द्वारन्नाशनमात्मनः कामक्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत्त्रयं त्यजेत. ही काम, क्रोध आणि लोभ ही 3 द्वारं नरकाची द्वारं आहेत. आणि म्हणून तू या तिहींचा त्याग कर. काल आपण इथपासून सगळ्या ओव्या घेतलेल्या होत्या. ही 420 पासून आपण काल ओव्या घेतल्या होत्या की हे सगळं अधःपतन जर नको असेल तर आपण काय काय करायचं. कारण हे कामक्रोध कसे वाईट आहेत, त्या तिहींचं बंड ते त्रिपुटी म्हणलं आहे काही ठिकाणी. काल सगळ्या आपण गोष्टी त्या पाहिलेल्या
की हे त्या 3 दोषांचा आपल्या देहात प्रवेश होत नाही तोपर्यंतच आपण ठीक असतो. नाहीतर नरकाचं वर्णन जे केलेलं आहे तसं आपल्याला त्या नरकात पडावं लागेल, नरक यातना भोगाव्या लागतील आणि त्यांच्या सहवासात अनेक पटीनं अनेक गोष्टी अनुभवायला येतील. मानवी जीवनात जी हानी होते तिला हानी म्हणावं लागू नये इतके हे 3 दोष हानी स्वरूप आहेत. म्हणजे हानीपेक्षा हे हानिकारक आहेत. आणि हे 3 दोष एकत्रित आले की भली मोठी हानी, मोठं आपलं आपण म्हणतो ना घबाड सापडलं तसं मोठंच्या मोठं संकट कोसळलं असं होतं बघा. म्हणजे जणू काही हे त्रिशूळ आहेत. नरकाचा हा त्रिशूळ आहे उंबऱ्यावर टोकलेला किंवा ठोकलेला हा उंबरठा आहे म्हटलं होतं. आणि अज्ञानी पुरुष काय करतो तर काम, क्रोध आणि लोभ यांच्यासोबत मनापासून उभा राहतो आणि तो नरक नगरीच्या सभेमध्ये सन्मानाला पात्र होतो. नरक नगरीच्या सभेमध्ये सन्मानाला पात्र होऊन काय मिळणार आहे मला सांगा तुम्ही. त्या नरकाचे इतकं वर्णन आहे, भयानक वर्णन आहे. म्हणून भगवंत त्याला सांगतात शेवटची ओवी पुन्हा एकदा त्याच्यामध्ये की म्हणून पुढती किरीटी 432वी ओवी पुन्हा एकदा रिपीट करते. काम आदी दोष त्रिपुटी त्याच्याविची गावोखटी आघवाविषयी. तुला वारंवार सांगतोय की ही अनिष्ट असलेली काम, क्रोध आणि लोभ ही जी त्रिपुटी आहे हिचा नेहमी त्याग करावा. मनात कामाला आणूनच द्यायचं नाही. म्हणून समर्थ सांगतात ज्याच्या ठिकाणी काम आहे ना तिथं राम म्हणजे जिथे राम त्या काम बाधू शकेना. ही एक ओळ लक्षात ठेवायची. जिथे राम, आपल्या मनामध्ये जर राम असेल, आपल्या वाणीमध्ये जर राम असेल तर तिथे काम बाधणारच नाही आहे. मग सरळ त्या कामापासून दूर राहण्यासाठी काय सोपा उपाय आहे? राम. वाल्मिकीचं उदाहरण माहिती आहे आपल्याला वाल्याचं, की तो लोभापायी मोहापायी प्रपंचासाठी काय काय करत होता. लूटमार करत होता, मारत होता, आणत होता, लुबाडून घेत होता. पण ज्या वेळेला समजलं, नारदांनी सांगितलं की जा विचारून ये तुझ्या या पापाचे सगळे वाटेकरी होणार आहेत का. तर प्रत्येकाने अंग काढून घेतलं. हो, पत्नीसुद्धा बाजूला झाली, मुलं तर जाणारच, आईवडील कशाला म्हणतील तू असले उद्योग करशील, आम्हाला काय माहिती. आणि म्हणून आपण नेहमी जागरूक राहायला पाहिजे मोठ्या माणसांनी की मुलं कुठं चुकतायत का, कुठून संपत्ती येते, कुठून या वस्तू येतात, हे सगळं आपण पाहायला पाहिजे. आणि या कामना माणसाला सगळ्या म्हणजे काय म्हणू आपण घोर नरकात टाकतात. म्हणजे जिवंतपणीचा नरक आहे तो, काय मरणानंतरच मिळतोय असं नाही. मग या लोकांचे हाल होतात बघा. मग कामातनं क्रोध, आधी लोभ, या सगळ्या गोष्टी, हे दुष्टचक्र, हे दुष्ट जाळं इतकं पसरलं जातं, इतकं आपण त्याच्यात गुरफटले जातो. म्हणून याच्यापासून जो दूर होईल तो परमगतीला पोचतो. असा 22वा श्लोक आहे. एतैर्विमुक्त कौन्तेय तमोद्वारैस्त्रिभिर्नरः आचरत्यात्मनः श्रेयस ततो याति परांगतिम. हाही श्लोक आपण काल पाहिलेला आहे की ह्या 3 पासून जो विमुक्त झालेला आहे, या तमाच्या द्वारांनी किंवा मुक्त झालेला आहे, नरकाकडे नेणाऱ्या या तमोद्वारांनी जो दूर गेलेला आहे, त्या पुरुषाचं कल्याण कशात आहे तर अंतसमयी तो मला पोचतो, त्याच्यापासून जो मुक्त होतो. एतैही विमुक्त, या 3 पासून जो मुक्त होतो ना तो माझ्यापर्यंत पोचतो किंवा परमगतीला पोचतो. कारण हे काम, क्रोध, लोभ हे किती भयावह आहेत, ते आयुष्याचा नाश करणारे आहेत. असं 33वी ओवी पण होती. मग त्यांनी किती छान छान उदाहरणं दिलेली होती. मला ती फार आवडली होती. काल आपल्याला आठवत असेल की मोठा दगड जर आपणच आपल्या पोटाशी बांधून महासमुद्रात उडी घेतली तर काय होणार आहे, आपला नाशच होणार आहे. अशी जी उदाहरणं आहेत ही आपण लक्षात ठेवायची की असं काळकूट विष, कालवलेलं अन्न आपण खावं का. पण हे
तीन गोष्टीच्या आहारी जाणं म्हणजे कालकूट विष अन्नातनं खाण्यासारखं. इतकी तीव्रता ज्ञानदेवांनी आपल्याला सांगितली. मग या तिहींपासून दूर राहायचं की नाही आपण ठरवायचं. सारखं काही गुण आपल्याला येणार नाही सांगायला. सारखे संत सज्जन गुरु काही क्षणाक्षणाला नाही. त्यांनी हे आपल्याला एकदा सांगून ठेवले. वेगवेगळ्या ग्रंथात वेगवेगळ्या संतांनी सांगितलं. सगळ्यांनी तेच सांगितले. प्रत्येकाच्या बोलण्यामध्ये काहीच फरक नाही. म्हणून या तीन कड्यांची बेडी तुटेल ना, तेव्हाच पुरुषार्थाचा मार्ग. म्हणजे त्याला बेडी म्हणली, त्याला त्रिशूळ म्हटलं, त्याला असा काळकूट म्हटलं. इतकी तीव्रता ह्या सगळ्याची सांगितलेली आहे. आणि म्हणून तू याच्या पलीकडे जा. 39वी ओवी परत बघा. त्रिदोषी सांडिले शरीर, त्रिकुटी फिटलिया नगर, त्रिदाह निमालियांतर जैसे होय. आता आपल्या शरीरामध्ये 3 दोष असतात. वात, पित्त आणि कफ. या 3 दोषांनी जर शरीराचा त्याग केला, किंवा त्रिकुटी, जसं आपण म्हणतो ना ते त्रिकूट आहे, अशी मित्र असले तर त्यांना त्रिकूट म्हणतात. पण त्रिकूट म्हणजे काय? चोरी, चहाडी आणि अत्यंत छिनाल, म्हणजे अत्यंत निर्लज्जपणा किंवा अगदी सगळ्यात म्हणजे अगदी नीचपणा म्हणू आपण. ह्या 3 गोष्टी म्हणजे त्रिकूट आहे. आणि त्रिदाह म्हणजे आपल्याला आध्यात्मिक, आदिदैविक आणि आदिभौतिक हे 3 ताप. हे संपल्यावर निमालिया, हे जर संपले, शांत झाले. निमाली शब्द छान आहे बघा. निवणे, जसा अग्नी शांत झाला, निवाला, किंवा दिवासुद्धा निवला म्हणतात. तर तो लोप पावल्यानंतर काय होतं? निमालिया अंतर जैसे होय. मग आपलं अंतर म्हणजे अंतःकरण हे शांत होतं, शीतल होतं. 40वी ओवी बघा. तैसा कामादी की तिघी, सांडिला सुख पावो निजगी, संगुला हे मोक्षमार्गी सज्जनांचा. आता चांगल्या मार्गाला कसं जायचं हे आपल्याला ज्ञानदेव सांगतायत. की काम, क्रोध, लोभ या 3 दोषांपासून मुक्त झालेला, सांडीला सुख पावो निजगो. आणि मग त्याला सगळे दोषमुक्त झाल्यामुळं खऱ्या अर्थानं सुख मिळतं त्याला. संगुल आहे मोक्षमार्गी सज्जनांचा. आणि मोक्षमार्गाच्या प्रवासाची वाटचाल करताना त्याला संत सज्जनांचा सुखद सहवास प्राप्त होतो. एकदा आपण या मार्गावरनं जायला लागलो ना, की त्या वाईट मार्गाकडे वळूनसुद्धा पाहत नाही. आणि मग आपल्या नशिबात चांगल्या चांगल्या लोकांचा सहवास येतो, संत सज्जनांचा सहवास येतो. त्यांची चांगली वाणी ऐकायला मिळते, त्यांचा चांगला उपदेश ऐकायला मिळतो, विविध ग्रंथांचं पठण केलं जातं. आणि मग आपल्या मनावर बरोबर जो काही मलिन भाग असेल तो सगळा नष्ट होतो. म्हणजे आपलं अंतर अगदी शुद्ध होतं. मग अजून काय काय होतं 441 पासून आज घेऊया थोड्याशा, जेवढा 5-1 मिनिट. मग सत्संगे प्रबळे, सच्छास्त्राचे निबळे, जन्ममृत्यूची निमाळे निस्तरे राणे. मग या संत सज्जनांचा सहवास मिळाल्यानंतर हा साधक सत्संगाच्या आणि ब्रह्माला जाणून घ्यायच्या शुद्ध शास्त्रांच्या बळावर जन्ममृत्यू बरड म्हणजे माळरान किंवा बरड रानं, माळरानं ही पार करून जातो. निस्तरे राणे, पण कशाची? जन्ममृत्यूची. खरं म्हणजे माणसाला असं वाटतं की पुन्हा जन्म मिळावा, मी पुन्हा असं करीन. पण तुम्हाला खात्री आहे का हो की पुन्हा मनुष्य जन्मच मिळेल? त्याला केवढी साधना करावी लागत असेल. आत्ता मिळालेला जन्म आपल्याला पूर्वजन्म आठवत नाही. आता या गुरुजी चरित्रात वगैरे 7-7 जन्म त्यांना आठवतात पूर्वीचे. भागवतातही तसं सांगितलं बघा. त्या जडभरतला हरिणाचा जन्म मिळाल्यानंतर पुन्हा त्याला पूर्वजन्मातलं सगळं आठवत होतं. कारण तशी त्याची साधना होती. पण त्याच्या हरणाच्या चिंतनामुळे त्याला हरणाचा जन्म मिळाला. तसं आपलं काय माहिती, आपणही जर अशी छान साधना केली तर कदाचित पुढच्या जन्मी आपल्याला आठवेल सगळं. पण त्यापेक्षा आपण याला शक्यतो या
442 मध्ये म्हणतात, ते वेळी आत्मानंदे आघवे, जे सदा वसते बरवे, ते तैसेची पाटण पावे गुरु कृपेचे. मग तेव्हा काय होतं, तर अखंड आत्मानंदाची प्राप्ती इतकी होते की आत्मानंदानं सदैव गजबजलेलं गुरुकृपारूपी नगर, श्रेष्ठ नगर, हे त्या साधकाला प्राप्त होतं. पाटण म्हणजे शहर. तैसेची पाटण पावे गुरुकृपेचे, हे गुरुकृपेचं नगर किंवा पाटण त्यांना प्राप्त होतं. आणि मग हा साधक त्या नगरात जाऊन पोहोचतो. तेथ प्रियाची परमसीमा, तो भेटे माऊली आत्मा, तये खेवी आटे डिंडिमा सांसारिक हे. आणि मग अशी गुरुकृपा दृष्टी झाली आपल्यावर, त्या श्रेष्ठ आत्मानंदानं गजबजलेल्या शहरात हा आल्यानंतर सगळ्या इच्छेलेल्या सुखांची अंतिम सीमा असलेली आत्मरूप माऊली भेटते. किती छान दिलेलं आहे बघा. तये खेळवी आटे डिंडिमा सांसारिक हे, तो भेटे माऊली आत्मा. जसं आपण विठोबा माऊली म्हणतो, ज्ञानेश्वर माऊली म्हणतो, तशी इथे आत्मा माऊली आपल्याला भेटते, आत्मरूप माऊली भेटते. मुलीला जसं माहेरी आलं की आईला भेटल्याचा आनंद मिळतो, पण आपण आपलं सुद्धा माझे माहेर आहे, किती छान गाणं ते. माझे माहेर पंढरी, आहे भीवरेच्या तीरी. माझे माहेर पंढरी, आहे भीवरेच्या तीरी. माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा, करीतसे अंगसंगा, करीतसे पापभंगा, करीतसे पापभंगा. छान आहे ते. तसं मला एकदम आठवलं की ह्या आत्मारूप माऊली आपल्याला भेटल्यानंतर काय होणार आहे हो, तेच पुढं त्यांनी सांगितलेलं आहे की तेथ माऊली तये खेवी आटे डिंडिमा सांसारिक हो. मग ह्या संसारीचा सगळा जो डिंडिमा आहे त्या ठिकाणी संपतो. आपण डिमडिम गजबजलेलं सगळं आहे हे आपल्याला त्या ठिकाणी माऊली भेटली की हे अखंड वाजणारे जे प्रापंचिक सुखदुःखाचे डिंडिमा म्हणजे नगारे, तर ते नगारे तिच्या मिठीत सामावल्यावर बंद पडतात. आईजवळ आलं की लहान मूल असो की मोठं माणूस असो, सगळं विसरून जातो सुखदुःख. तशी ही आत्मानंदाची अवस्था प्राप्त झाली की सांसारिकाला एकदम आनंद मिळतो. ऐसा जो काम क्रोध लोभा, झाडी करुनी ठाके उभा, तो येवढिया लाभा गोसावी होय. आणि म्हणून हा जो साधक आहे ना, हा काम, क्रोध आणि लोभ या 3 दोषांना झटकून ठामपणे उभा राहतो. म्हणून म्हणले, झाडी करुनी ठाके उभा, तो एवढिया लाभा गोसावी होय. गोसावी म्हणजे स्वामी असं म्हणायचे. गोसावी शब्द जरा एरवी आपण थोडा हीन वापरला जातो, पण तो सुखाचा स्वामी होतो, त्याला सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. कामक्रोधाधिक दोष हे आघवे, सांडोनी रहावे स्वस्थ जेव्हा, तेव्हाची बोलासबी जोडायाची मात, चारी पुरुषार्थ धर्माधिक. देखा काम क्रोध लोभाचे त्रिकूट, अंतरी जागृत जोवरी हे, तोवरी कल्याण नाहीस निभ्रांत, ऐसे रमाकांत तोही म्हणे. आत्मविनाशाची जया वाटे भीती, आत्म्यावरी प्रीती जयाची गा. तये सांडोनी हे लोभ काम क्रोध, असावे सावध निरंतर. बाहुबळे पोटी बांधोनी पाषाण, समुद्र तरोन जावे जैसे.
की झालेत खरं काल ओव्या आपल्या पुढच्या घ्यायच्यात. या मोक्षमार्गी मग सज्जनांचा संग लाभतसे चांग तया लागी. ह्या परी सत्संग लाभता प्रबळ मिळताची बळ सच्छास्त्रांचे. तेणे योगे जाय ओलांडूनी साची जन्ममरणाची माळ राणे. आत्ताच्या ओव्या झालेल्या. मग गुरु कृपा रूपी जे पट्टण, पट्टण म्हणजे सांगितलं तसं नगर शहर, सदा परिपूर्ण आत्मानंदे. तया पट्टणी तो नित्य करी वास श्री गुरुचा दास हो निया. तेथे सर्वा माझी अत्यंत जी प्रिय भेटच ती माय आत्मरूप. आत्मरूप माय भेटता तत्काळ आटे हा जंजाळ संसाराचा. या परी जो काम क्रोध लोभातून मोकळा होऊन राहे स्वस्थ. तयासीच लाभे एवढे गहन आत्मप्राप्ती धन धनंजया. आपण 22व्या ओव्यावरच्या श्लोकावरच्या सगळ्या ओव्या पाहिलेल्या आहेत आणि तिथपर्यंत आपण आलेलो आहोत. आता उद्या 23वा श्लोक पाहूया. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता. येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले. राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय.